तर नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या 5 महिन्यापासून वाट पाहत असलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। हो शेतकरी मित्रांनो, कारण राज्य सरकारने ऑफिशियली शासन निर्णय प्रसिद्ध करून नमो शेतकरी योजनेसाठी तब्बल 1774 जे कोटी रुपये तर ते कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। तब्बल 1774 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत, म्हणजे 1774 कोटी एवढा निधी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी हा मंजूर करण्यात आलेला आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता हा सोबत येणार आहे का? परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक आपल्याला बॅड न्यूज आहे, ती म्हणजे फक्त राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1774 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय दिलेला आहे। म्हणजे इथं बघा, राज्य सरकारने फक्त 8व्या हप्त्यासाठी, इथं 9वा नाही म्हटलंय, फक्त 8व्या हप्त्यासाठी आपल्याला 1774 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 रुपयाच्या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी योजना, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयाचा आर्थिक लाभ हा दिला जात असतो। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1774 कोटी रुपये एवढा निधी तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर बघा, फक्त 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेले आहे। तर कालावधी कोणता पकडला आहे, तर माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025। 9व्या हप्त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल। आता 8वा हप्ता आलेला आहे, 9वा हप्ताही लवकरच राज्य सरकार हा देऊ शकते मित्रांनो। त्यामुळे नमो शेतकरी योजनेची वाट पाहत असलेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणाऱ्या 2 किंवा 3 दिवसात त्यांच्या डीबीटी अकाउंटवर जमा होऊ शकतो। आधार कार्ड सोबत जे बँक अकाउंट लिंक असेल तर त्याच्यावर तुम्हाला हे 2,000 रुपये मिळू शकतात। तुम्हालाही जरी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हप्ता मिळाला असेल, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाला असेल, तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्कीच येईल, त्याच्यात येण्यात काही अडचण होणार नाही। मात्र आपल्याला 9व्या हप्त्याची वाट अजून पाहावीच लागणार आहे। आता 8वा हप्ता मिळालेला आहे, येणाऱ्या दिवसात आपल्याला 9वा हप्ता देखील मिळू शकतो। ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच गव्हर्नमेंट अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो।